Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत डेली यूज क्वेश्चन अँड आन्सर की जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये नेहमी वापरतो. तर असे प्रश्न कसे विचारायचे आणि त्याची उत्तरं कशी द्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? हे काय आहे? इट इज सलाड. इट इज सलाद. आता याला कोणी सॅलड म्हणतं, कोणी सलाद म्हणतं. सो दोन्ही प्रोनाउन्सिएशन योग्य आहेत. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही म्हणू शकतात. व्हॉट इज दिस म्हणजे हे काय आहे? प्रत्येक क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा तो माझ्या मागे रिपीट करायचा आहे आणि पुन्हा पुन्हा बोलायचा आहे. सो इथे आपण क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? It is salad. It is salad. Next. What now? Let's bake cookies. What now? म्हणजे आता काय? What now? Let's bake cookies. चला आपण कुकीज बेक करूया. What now? Let's bake cookies. What happened? काय झालं? What happened? I'm sick. मला बरं नाहीये. What happened? I'm sick. Next. What is your profession? म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आहे? तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करतात? आय एम आर्टिस्ट. आय एम आर्टिस्ट. व्हॉट इज युअर प्रोफेशन? आय एम आर्टिस्ट. आय एम टीचर. ओके, सो आय एम इंजिनियर. तुम्ही असे उत्तर देऊ शकतात. नेक्स्ट. व्हॉट्स फॉर डिनर? व्हॉट्स फॉर डिनर म्हणजे डिनरला काय आहे? स्पगेटी फॉर टुनाइट म्हणजे आज रात्रीसाठी स्पगेटी केली आहे. व्हॉट्स फॉर डिनर? स्पगेटी फॉर टुनाइट. नेक्स्ट. व्हॉट डिड यू बाय? तू काय विकत घेतलंस? आय बॉट सम फ्रुट्स. व्हॉट डिड यू बाय? आय बॉट सम फ्रुट्स. मी फ्रुट्स विकत घेतले, फळं विकत घेतले. व्हॉट डिड यू बाय? आय बॉट सम फ्रुट्स. आता इथे तुम्ही म्हणू शकतात, आय बॉट व्हेजिटेबल, आय बॉट ड्रेसेस, वॉट एव्हर. ओके, सो फ्रुट्सच्या ऐवजी तुम्ही जे घेतलं आहे त्याचं नाव घेऊ शकतात. नेक्स्ट. व्हॉट्स युअर फेवरेट फूड? आय लव्ह नूडल्स म्हणजे तुझ्या आवडतं जेवण कोणतं आहे? मला नूडल्स आवडतात. व्हॉट्स युअर फेवरेट फूड? आय लव्ह नूडल्स. व्हॉट्स युअर फेवरेट फूड? आय लव्ह नूडल्स. नेक्स्ट. व्हॉट टू डू? काय करायचं? लेट्स प्ले चेस. चल चेस खेळूया. व्हॉट टू डू? लेट्स प्ले चेस. व्हॉट टू डू? लेट्स प्ले चेस. प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्या मागून बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. जितक्या जास्त वेळा मोठ्याने तुम्ही हे सेंटेन्स बोलाल तितकी तुमची रिव्हिजन होईल. वेअर इज माय कीज? ऑन द टेबल. माझे कीज कुठे आहे? माझी चावी कुठे आहे? टेबलावर आहे. वेअर इज माय कीज? ऑन द टेबल. टेबलावर आहे. ऑन म्हणजे काय? वर. सो ऑन द टेबल, ऑन द टीव्ही युनिट, ऑन द फ्रीज असं तुम्ही म्हणू शकतात. म्हणजे फ्रीजच्या वर आहे, टीव्ही युनिटच्या वर आहे. सो वर म्हणायचं असेल तर तुम्ही ऑन द चा वापर करू शकता. नेक्स्ट. वेर आर यू गोईंग? तू कुठे जातेस? आय एम गोईंग टू स्टोअर. मी स्टोअरला जाते आहे म्हणजे मार्केटमध्ये जाते आहे, दुकानात जाते आहे. वेर आर यू गोईंग? वेर आर यू गोईंग? आय एम गोईंग टू स्टोअर. कम ऑन, रिपीट आफ्टर मी.
वेअर आर यू गोइंग? आय एम गोइंग टू स्टोअर. व्हेरी गुड. आय होप तुम्ही रिपीट करतायत माझ्या बरोबर. वेअर इज द पेन? कुठे दुखतंय? आपण म्हणतो ना, तुला कुठे दुखतंय? वेअर इज द पेन? आय हॅव अ हेडेक. माझं डोकं दुखतंय. आय हॅव अ हेडेक. वेअर इज द पेन? आय हॅव अ हेडेक. नेक्स्ट. वेअर आर यू? तू कुठे आहेस? आय एम इन द शॉपिंग मॉल. मी शॉपिंग मॉल मध्ये आहे. वेअर आर यू? आय एम इन द शॉपिंग मॉल. ओके, सो तुम्ही म्हणू शकतात वेअर आर यू? आय एम इन द ऑफिस. आय एम इन स्कूल. आय एम इन कॉलेज. ओके, सो तुम्ही कुठे आहात हे तुम्ही सांगू शकतात. आता इथे तुम्ही लक्षात घ्या की वेअरने जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो तेव्हा वेअर म्हणजे कुठे असा याचा अर्थ होतो. सो वेअर म्हणजे कुठे, व्हॉट म्हणजे काय, राईट. नेक्स्ट. कॅन. कॅनचा वापर करून सुद्धा आपण प्रश्न विचारू शकतो. बघा कसे. कॅन आय गेट द बिल? मला बिल मिळेल का? येस, टेक दिस. कॅन आय गेट द बिल? तुम्ही एक्झाम्पल रेस्टॉरंटमध्ये गेलात तेव्हा आपण पूर्ण आपलं जेवण पूर्ण झाल्यावर आपण बिल मागतो. तेव्हा तुम्ही म्हणू शकतात कॅन आय गेट द बिल? किंवा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला गेलात तेव्हा आपण बिल मागतो शॉपकीपरकडनं. तेव्हा तुम्ही म्हणू शकतात कॅन आय गेट द बिल? येस, टेक दिस. हो, हे घ्या. कॅन आय गेट द बिल? येस, टेक दिस. येस. नेक्स्ट. पहा पुन्हा कॅनचा वापर करून कॅन यू स्विम म्हणजे तुला स्विम करता येतं का? आय एम नॉट शुअर. नाही, मला एवढं व्यवस्थित येत नाही. कॅन यू स्विम? आय एम नॉट शुअर. नेक्स्ट. कॅन यू ड्राईव्ह म्हणजे तुला ड्राईव्ह करता येतं का? नो, आय एम स्टील यंग. नाही, मी अजून यंग आहे, तरुण आहे किंवा लहान आहे, त्यामुळे मी ड्राईव्ह करत नाही. नो, आय एम स्टील यंग. कॅन यू ड्राईव्ह? कॅन यू स्विम? ओके. कॅन यू स्पीक इंग्लिश? तुला इंग्लिश बोलता येतं का? सो तुला काय करता येतं हे जेव्हा आपल्याला विचारायचं असतं तेव्हा तुम्ही कॅनचा वापर करू शकतात. ओके. कॅन आय गेट द बिल? येस, टेक दिस. कॅन यू हँडल इट? तू हे सांभाळू शकतोस का? किंवा तू हे हाताळू शकतोस का? येस, आय कॅन हँडल इट. हो, मी हाताळू शकतो. येस, आय कॅन हँडल इट. कॅन यू हँडल इट? येस, आय कॅन हँडल इट. मी हे करू शकतो. थोडक्यात इथे आपण कॅनचा वापर करतोय की तुला आपल्यात एखादी गोष्ट करण्याची क्षमता आहे का हे बघण्यासाठी. कॅन यू डान्स? कॅन यू स्विम? कॅन यू टीच? ओके, सो तू हे करू शकतो का? तू ते करू शकतो का? असं आपल्याला जेव्हा विचारायचं असतं तेव्हा कॅनचा वापर करायचा. कमॉन, सो कॅनचा वापर करून एखादा क्वेश्चन तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा. कॅन यू डान्स? कॅन यू स्पीक? लाईक दॅट. ओके. आता बघूया आरचा वापर करून क्वेश्चन कसा विचारायचा. आर यू अफ्रेड? तू घाबरलास का? नो, आय एम नॉट अफ्रेड. नाही, मी नाही घाबरले. आर यू अफ्रेड? अफ्रेड म्हणजे काय? घाबरणे. आर यू अफ्रेड? नो, आय एम नॉट अफ्रेड. आर यू अपसेट? तू अपसेट आहेस का? येस, आय एम अपसेट. हो, मी अपसेट आहे म्हणजे नाराज आहे. आर यू अपसेट? येस, आय एम अपसेट. आता बघा हूचा वापर करू. हू म्हणजे काय? कोण. हू इज डान्सिंग? कोण डान्स करतंय? अलेक्स इज डान्सिंग. अलेक्स डान्स करतो आहे. हू चा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला कोण विचारायचं असतं. कोण? तिकडे कोण आहे? हू इज देअर? हू आर यू? तू कोण आहेस? ओके, सो हू म्हणजे काय? कोण. हू इज डान्सिंग? अलेक्स इज डान्सिंग. हू इज शी? ती कोण आहे? शी इज माय बेस्ट फ्रेंड. हू इज शी? शी इज माय बेस्ट फ्रेंड. नेक्स्ट. हू इज दिस? ती कोण आहे?
शी इज माय फेवरेट कझिन. ती माझी कझिन आहे, आवडती कझिन आहे. हु इज दिस? शी इज माय फेवरेट कझिन. नेक्स्ट, हु एम आय? मी कोण आहे? यू आर माय टीचर. तुम्ही माझे टीचर आहात. हु एम आय? यू आर माय टीचर. कम ऑन. हु इज शी? ती कोण आहे? शी इज माय ग्रँडमा. ती माझी आजी आहे. हु इज शी? शी इज माय ग्रँडमा. हु इज ही? तो कोण आहे? ही इज माय ब्रदर. ओके, सो कम ऑन, चा वापर करून अजून काय क्वेश्चन तयार करता येईल कमेंट मध्ये लिहा. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचणार आहे आणि तुम्हाला रिप्लाय पण देणार आहे. सो कमेंट वाचा, कमेंट लिहा. चला आता चा वापर करून कसा क्वेश्चन करायचा बघूया. इज इट युअर्स? हे तुझं आहे का? इज इट युअर्स? येस, इट्स माइन. हो, हे माझं आहे. इज इट युअर्स? येस, इट्स माइन. इज शी युअर सिस्टर? येस, शी इज माय सिस्टर. ती तुझी बहीण आहे का? हो, ती माझी बहीण आहे. इज शी युअर सिस्टर? येस, शी इज माय सिस्टर. इज ही वेल? येस, ऍब्सोल्युटली. ती बरी आहे का? तो बरा आहे का? हो, एकदम बरा आहे. इज ही वेल? येस, ऍब्सोल्युटली. इज ही वेल? येस, ऍब्सोल्युटली. कम ऑन, प्रत्येक सेंटेन्स तुम्ही सुद्धा बोलायचं आहे मोठ्याने. आता बघा, हाऊचा वापर कसा केलाय क्वेश्चन विचारण्यासाठी बघा. हाऊ इज इट? इट्स व्हेरी डिलिशियस. हे कसं आहे? हाऊ इज इट? एखादा पदार्थ तुम्ही बनवला आहे आणि तुम्ही विचारताय की अरे हे कसं आहे? हाऊ इज इट? इट्स व्हेरी डिलिशियस. हे खूप छान झालं आहे, टेस्टी झालं आहे. हाऊ इज इट? इट्स व्हेरी डिलिशियस. नेक्स्ट बघा, वाय? वाय हिम? तो का? बिकॉज ही इज काइंड. कारण तो खूप दयाळू आहे. वाय हिम? बिकॉज ही इज काइंड. नेक्स्ट बघा, चा वापर करून क्वेश्चन्स कसे तयार केलेत बघा. डू यू हॅव अ कार? म्हणजे तुझ्याकडे कार आहे का? आय हॅव अ कार. येस, माझ्याकडे कार आहे. डू यू हॅव अ कार? आय हॅव अ कार. डू यू हॅव एनी पेट? तुझ्याकडे पाळीव प्राणी आहे का? येस, आय हॅव अ कॅट. हो, माझ्याकडे मांजर आहे. डू यू हॅव एनी पेट? येस, आय हॅव अ कॅट. डू यू ड्रिंक कॉफी? तू कॉफी पितेस का? समटाइम्स म्हणजे कधी कधी. डू यू ड्रिंक कॉफी? समटाइम्स. डू यू अंडरस्टँड? तुला समजलं? येस, आय अंडरस्टँड. हो, मला समजलं. डू यू अंडरस्टँड? येस, आय अंडरस्टँड. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. डू यू अंडरस्टँड? येस, आय अंडरस्टँड. व्हेरी गुड. नेक्स्ट, डू यू लिव्ह अलोन? नो, आय लिव्ह विथ माय फॅमिली. तू एकटा राहतोस का? डू यू लिव्ह अलोन? अलोन म्हणजे काय? एकटा. डू यू लिव्ह अलोन? नो, आय लिव्ह विथ माय फॅमिली. डू यू लाईक स्नो? तुला बर्फ आवडतो का? येस, आय लव्ह इट. हो, मला आवडतो. डू यू लाईक स्नो? येस, आय लव्ह इट. आर यू रेडी? येस, आय एम. हो, मी रेडी आहे. आर यू रेडी? येस, आय एम. मे आय पुट इट हिअर? मी हे इथे ठेवू का? शुअर, पुट इट हिअर. हो, इथे ठेवू शकतो तू. मे आय पुट इट हिअर? पुट म्हणजे काय? ठेवणे. मे आय पुट इट हिअर? हे मी इथे ठेवू का?
शुअर पुट इट हिअर. हो, इथे ठेव. ओके, सो आय होप तुम्हाला सगळे सेंटेन्स समजतायत, क्वेश्चन समजतायत, त्याचे आन्सर्स कसे द्यायचे ते समजतायत. काही तुमचे जर क्वेश्चन्स असतील तर ते कमेंटमध्ये लिहा. नेक्स्ट, इज इट फार फ्रॉम हिअर? हे इथून लांब आहे का? येस, इट इज व्हेरी फार. हो, ते खूप लांब आहे. इज इट फार फ्रॉम हिअर? येस, इट इज व्हेरी फार. ओके, सो आपण इथे बघितलं की इजचा वापर करून, कॅनचा वापर करून, हाऊ, व्हॉट, वेन चा वापर करून कसे वेगवेगळ्या प्रकारे आपण क्वेश्चन्स तयार करू शकतो आणि त्याचे आन्सर्स देऊ शकतो. चला, आणखीन थोडी प्रॅक्टिस करूया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. नेक्स्ट, इज इट जॅपनीज फूड? हे जॅपनीज फूड आहे का? नो, इट्स चायनीज फूड. नाही, हे चायनीज फूड आहे. नेक्स्ट, हुज फ्रेंड इज ही? हा कोणाचा मित्र आहे? ही इज माय फ्रेंड. हा माझा मित्र आहे. हुज फ्रेंड इज ही? ही इज माय फ्रेंड. नेक्स्ट, वेअर इज युअर रूम? माय रूम इज ऑन द राईट. तुझी रूम कुठे आहे? माझी रूम राईट साइडला आहे. वेअर इज युअर रूम? माय रूम इज ऑन द राईट. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. Where is your room? My room is on the right. When will you arrive? I will arrive at 10 p.m. When will you arrive? म्हणजे तू कधी येशील? Arrive म्हणजे काय? येणे. When will you arrive? I will arrive at 10 p.m. Next. What time is it? किती वाजले आहेत? It's 6 a.m. सकाळचे 6 वाजले आहेत. What time is it? Come on, repeat after me. What time is it? It's 6 a.m. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा किती वाजले आहेत मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट, आर यू कमिंग विथ अस? सॉरी, आय हॅव वर्क. आर यू कमिंग विथ अस? तू आमच्यासोबत येतोयस ना? सॉरी, आय हॅव वर्क. नाही, मला काम आहे. नेक्स्ट, हु इज युअर बेस्ट फ्रेंड? माय बेस्ट फ्रेंड इज निकोल. तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? माझा बेस्ट फ्रेंड निकोल आहे. हु इज युअर बेस्ट फ्रेंड? माय बेस्ट फ्रेंड इज निकोल. तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? कमेंटमध्ये त्याचं नाव लिहा. कमॉन, जितकं जास्त इंटरॅक्टिव्ह वे मध्ये तुम्ही शिकाल तितकं तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात येईल. तुम्हाला जर अजून इंटरॅक्टिव्ह क्लासेस करायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत जे तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे, त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नेक्स्ट, whom should I contact? मी कोणाला कॉन्टॅक्ट करू? यू शुड कॉन्टॅक्ट लिझा. तू लिझाला कॉन्टॅक्ट कर. whom should I call? or whom should I contact? मी कोणाला कॉन्टॅक्ट करू? मी कोणाला कॉल करू? यू शुड यू शुड कॉन्टॅक्ट लिझा. नेक्स्ट, विल यू अटेंड द मीटिंग? तू मीटिंग अटेंड करशील का? येस, आय विल. हो, मी करेल. ओके, इथे आपण विल ने क्वेश्चन विचारला आहे. सो विलचा वापर आपण फ्युचर साठी करतो, म्हणजे हो, मी करेल. मी असं मी मीटिंग अटेंड करेल. येस, आय विल. नेक्स्ट, डू यू नीड एनिथिंग? तुला काही हवंय का? नो, एव्हरीथिंग इज गुड. नाही, सगळं ठीक आहे. डू यू नीड एनिथिंग? नो, एव्हरीथिंग इज गुड. नेक्स्ट, वेन इज द इव्हेंट? इव्हेंट कधी आहे? इट्स टुमॉरो. तो उद्या आहे. वेन इज द इव्हेंट? इट्स टुमॉरो. वेन इज द इव्हेंट? इट्स टुमॉरो. आर यू कमिंग विथ अस? येस, आय एम. आर यू कमिंग विथ अस? तू आमच्या बरोबर येतोय ना?
येस आय एम. हो, मी येतो आहे. हु इज युअर फेवरेट ऑथर? तुझे फेवरेट ऑथर कोण आहेत, म्हणजे लेखक कोण आहेत? विल्यम शेक्सपियर. ओके, विल्यम शेक्सपियर हे माझे फेवरेट ऑथर आहेत. हु इज युअर फेवरेट ऑथर? विल्यम शेक्सपियर. Whom did you invite? I invited Lisa. तू कोणाला इन्व्हाइट केलंय? मी लिझाला इन्व्हाइट केलंय. Shall we go now? Yes, let's go. आपण आता जायचं का? हो, जाऊया. Shall we go now? Yes, let's go. Next. Is this your book? No, it's not mine. नाही, हे माझं पुस्तक नाहीये. Is this your book? No, it's not mine. Yes. Next. Am I late? मला उशीर झालाय का? नो, यू आर ऑन टाइम. नाही, तू वेळेवर आहेस. एम आय लेट? नो, यू आर ऑन टाइम. कम ऑन गाइज, रिपीट आफ्टर मी. एम आय लेट? नो, you are on time. Is it raining outside? Yes, it is. Is it raining outside? Yes, it is. बाहेर पाऊस पडतोय का? हो, पडतोय. Am I in the right place? Yes, you are. मी योग्य ठिकाणी आहे का? हो, तू आहेस. Am I in the right place? Yes, you are. How was your trip? तुझी ट्रिप कशी झाली? It was right. It was awesome. It was nice. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकतात. खूप मस्त झाली. नेक्स्ट. Will you join us for dinner? Yes, why not? तू डिनरला आम्हाला जॉईन करशील का? हो, नक्कीच. का नाही? Will you join us for dinner? Yes, why not? Will you join us for dinner? Yes, why not? Do you live nearby? No, live a little far. Do you live nearby? Nearby म्हणजे काय? जवळपास. तू इथे जवळपास राहतोस का? नाही, मी थोडं लांब राहतो. No, live a little far. Next. When did you arrive? तू कधी येशील? I arrived an hour ago. ओके. वेन डिड यू अराईव्ह म्हणजे तू कधी आलीस, असा इथे अर्थ घेतलेला आहे. आय अराइव्ड अन आवर अगो. मी एका तासापूर्वी आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट. व्हॉट आर यू डुईंग? आय एम बॉइलिंग पास्ता. तू काय करते आहेस? व्हॉट आर यू डुईंग? आय एम बॉइलिंग पास्ता. मी पास्ता उकळवते आहे किंवा वाफवते आहे. व्हॉट आर यू डुईंग? आय एम बॉइलिंग पास्ता. आर यू रेडी? तू तयार आहेस का? ऑलमोस्ट रेडी. हो, ऑलमोस्ट मी तयारच आहे. आर यू रेडी? ऑलमोस्ट रेडी. नेक्स्ट. हु इज युअर टीचर? मिस्टर स्मिथ इज माय टीचर. तुझे टीचर कोण आहेत? मिस्टर स्मिथ हे माझे टीचर आहेत. हु इज युअर टीचर? मिस्टर स्मिथ इज माय टीचर. हु इज युअर टीचर? मिस्टर स्मिथ इज माय टीचर. नेक्स्ट. Whom did you call? I called my mom. तू कोणाला कॉल केला? मी माझ्या आईला कॉल केला. Whom did you call? I called my mom. Shall we take a break? Yes, I am tired. Shall we take a break? Yes, I am tired. मी ब्रेक घेऊ का? मी अम, थकली आहे. आपण ब्रेक घ्यायचा का? मी थकली आहे. Am I disturbing you? मी तुला डिस्टर्ब करते का?
नो, नॉट ॲट ऑल. नाही नाही, बोल ना. आपण म्हणतो ना, कोणी आपल्याला विचारलं, एक्सक्यूज मी, एम आय डिस्टर्बिंग यू? नो, नॉट ॲट ऑल. प्लीज टेल मी व्हॉट हॅपन. सो तसं तुम्ही म्हणू शकता. नॉट ॲट ऑल म्हणजे अजिबात नाही. एम आय डिस्टर्बिंग यू? नो, नॉट ॲट ऑल. नेक्स्ट, विल इट रेन टुडे? आज पाऊस येईल का? आय थिंक सो. हो, मला वाटतंय येईल. विल इट रेन टुडे? आय थिंक सो. विल इट रेन टुडे? आय थिंक सो. नेक्स्ट, व्हॉट इज इट? हे काय आहे? इट्स अ टेबल. हा टेबल आहे. व्हॉट इज इट? इट्स अ टेबल. आर यू देअर? तू तिथे आहेस का? येस, आय एम हिअर. हो, मी इथे आहे. आर यू देअर? येस, आय एम हिअर. आर यू देअर? येस, आय एम हिअर. नेक्स्ट, व्हॉट डिड ही से? ही सेड calm down. व्हॉट डिड ही से? तो काय म्हणाला? तो म्हणाला शांत हो. What did he what did he say? He said calm down. Next. What did you buy? I bought a cake. तू काय विकत घेतलंस? What did you buy? I bought a cake. Next. When will you go? I'll go by Sunday. तू कधी जाशील? मी संडेला जाईल. When will you go? I'll go by Sunday. Next. Are you happy? Yes, I am happy. तू खुश आहेस का? हो, मी खुश आहे, आनंदी आहे. आर यू हॅपी? येस, आय एम हॅपी. व्हॉट टाइम इज इट? किती वाजले आहेत? इट्स 12 o'clock. इट्स 12 o'clock. व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय हवंय? आय वॉन्ट युअर बुक. मला तुझं पुस्तक हवंय. व्हॉट डू यू वॉन्ट? आय वॉन्ट युअर बुक. व्हॉट इज गोइंग ऑन? आय एम वॉचिंग टीव्ही. काय चाललं आहे? व्हॉट इज गोइंग ऑन म्हणजे काय चाललं आहे? मी टीव्ही बघते आहे. व्हॉट इज गोइंग ऑन? आय एम वॉचिंग टीव्ही. नेक्स्ट, वेअर आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम व्हिएतनाम. वेअर आर यू फ्रॉम? तू कुठून आहेस? ओके, सो तुम्ही म्हणू शकता आय एम फ्रॉम इंडिया, आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय एम फ्रॉम पुणे. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देऊ शकता. आता तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वेअर आर यू फ्रॉम? तुमचे आन्सर्स कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला आय एम फ्रॉम आणि तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे. नेक्स्ट, वेअर आर यू? आय एम होम. तू कुठे आहेस? वेअर आर यू? आय एम होम. मी घरी आहे. वेअर आर यू? आय एम होम. नेक्स्ट, वेअर आर यू गोइंग? वी आर गोइंग टू स्कूल. तू कुठे जातेस? आम्ही शाळेत जातो आहे. वाय आर यू क्राईंग? आय हॅव लॉस्ट माय मोबाईल. तू का रडते आहेस? वाय आर यू क्राईंग? आय हॅव लॉस्ट माय मोबाईल म्हणजे मी माझा मोबाईल हरवला आहे. वाय आर यू क्राईंग? आय हॅव लॉस्ट माय मोबाईल. नेक्स्ट, वाय आर यू सॅड? बिकॉज आय एम अपसेट. तू दुःखी का आहेस? कारण की मी अपसेट आहे, नाराज आहे. ओके, सो गाईज आज आपण बघितले ऑलमोस्ट 80+ क्वेश्चन अँड आन्सर. सो हे जे व्हिडिओ आहेत हे वारंवार ऐका. क्वेश्चन आन्सर रिपीट रिपीट हेच ऐका. जितक्यात जास्त वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल, ऐकाल आणि बोलून प्रॅक्टिस कराल तितकं सहज तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आणि नुसतं ऐकायचं नाहीये, तर प्रत्येक वेळेला मी
हे सेंटेन्स 2 वेळा रिपीट केलेलं आहे, सो तुम्हाला सुद्धा ते रिपीट करायचं आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप प्रॅक्टिसिंग. For more results, join my live classes. Okay, you will get all the details in the description. Okay, so keep practicing. See you in the next video. रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत. सो अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर आपले व्हिडिओ मिळतील. रोज 6 वाजता माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेल प्रॅक्टिसचा. फक्त रोज 15 मिनिटं 20 मिनिटं प्रॅक्टिस केली तरी तुम्ही जास्त फ्लुएंटली बोलू शकाल. पण लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आज 1 दिवस प्रॅक्टिस केली, नंतर 4 दिवस केली नाही, तर त्याचा तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे रेग्युलर प्रॅक्टिस नक्की करा. ओके, आणि रेग्युलर प्रॅक्टिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस व्हिडिओ आपण रोज संध्याकाळी 6 वाजता टाकतो. सो थँक यू सो मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.